वॉटर थेरपीचे काही डेमॉन्स्ट्रेशन आपण बघणार आहोत. सो आत्ता मी दाखवतो आहे तुम्हाला पाण्याचं pH किती असला पाहिजे आणि आपण कुठल्या pHचं पाणी पितो आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स होतील. सो आत्ता आपण बघतो आहे की हल्लीच्या जीवनामध्ये ॲसिडिक जास्त आपल्याकडून खाण्यात येते. खाण्यात तर येतच आहे, पण पाणी देखील ॲसिडिक पिण्यात येते. सो ह्या ग्लासमध्ये मी हे साधं पाणी घेतो आहे. हे साधं पाणी आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे असं समजा. दुसऱ्या ग्लासमध्ये आपण सॉफ्ट ड्रिंक घेतो आहे. हे सॉफ्ट ड्रिंक कुठल्याही कंपनीचं असेल, ठीक आहे. त्याचा आपण आता pH चेक करणार आहोत. pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. सो जेवढा जास्त pH असेल तेवढ्या बॉडीला चांगलं बेनिफिट आहे ते. आणि हे आपण आयोनाइज वॉटरचं पाणी घेतो आहे, ठीक आहे. युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणतात ह्याला, युनिव्हर्सल इंडिकेटर. हे टाकल्यानंतर इथे कलर कोडिंग पण दिलेलं आहे, ठीक आहे. कलर कोडिंग पण दिलेलं आहे. तर जसा रंग येईल तसा त्याचा pH असेल. सो सुरुवातीला बघितलं आपण हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे आणि आपण बघतो आहे हे 5 ते 6 pHच्या दरम्यान आहे, की जे ॲसिडिक आहे. आपल्या ब्लडचा pH असतो 7.4 आणि हा पाण्याचा pH आहे समजा 5. तर हा 5 pH आपल्या ब्लडच्या pHला खाली खेचणार आणि त्याच्यामुळे किडनी काय करणार, ह्याला न्यूट्रल करण्यासाठी, ह्याला वरती खेचण्यासाठी, ह्याला 7.4ला बनवण्यासाठी किडनी आपलं कॅल्शियम यूज करणार. मित्रांनो, हे आपल्या घरचं पाणी आपल्याला आजारी पाडतं आहे. दुसरं आहे कोल्ड्रिंक. हे बघा किती डेंजर आहे. 1 ते 2 pH आहे. 1 ते 2 pH हे बॉडीमध्ये गेल्यानंतर किडनीवरती एवढा ॲसिडिक लोड तयार होतो, जबरदस्त लोड तयार होतो, ॲसिडिक लोड. आणि ह्या 2 pHला असं सॉफ्ट ड्रिंक कोणी पिले आणि लगेच मेले असं झालं आहे का? नाही झालं. कारण आपली किडनी त्यासाठी कारणीभूत आहे, ती आपल्याला लगेच मरू देत नाही. सो त्या pHला, ह्या 2 pHला 7.4ला कन्वर्ट करायचं आहे. म्हणून किती कॅल्शियम यूज करावं लागत असेल. मग का इम्युनिटी डाऊन होते आपली, का किडनी स्टोन तयार होत आहेत, का ॲसिडिटी होती आहे. आणि हे आहे आपलं आयोनाइज वॉटर. ह्याचा pH तुम्ही बघू शकता, हे आहे 9.5 pH, ठीक आहे. सो नॅचरली आपल्या ब्लडचा pH जो 7.4 आहे. सो किडनीवरती याचा लोड नाही येणार आता, कारण नॅचरली हे पाणीच तुमचं डायजेशन प्रॉपर करणार आहे, तुमचं pH बॅलन्स करणार आहे.